नमस्कार. माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्याबरोबर आपण पहिल्या भागात मुंबईचा विकास, मुंबईतलं राजकारण, राज्याचे प्रश्न याच्यावर चर्चा केली. तरी प्रश्न संपत नाहीत आणि प्रश्नांचा डोंगर मुंबईसारख्या शहरात, राज्यात. विकासाबद्दल तुम्ही प्रश्नच नाही विचारले. मुंबईच्या विकासावर आपणच जास्त बोललेला आहात, कारण आपण मुंबईचे राज्यकर्ते राहिलात बराच काळ. उद्धवसाहेब किंवा राजसाहेब, मुंबई महानगरपालिका आली किंवा महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या की आपण सातत्यानं आपल्याला एक भीती वाटते आणि आपण तो लोकांसमोर जातो आणि मुंबई आपल्यापासून तुटली जाईल किंवा मुंबईचा लचका तोडला जाईल, महाराष्ट्र तुटेल, विदर्भ वेगळा होईल, हे आपण सातत्यानं म्हणतो. आताही आपण त्या विषयावरती बोलतो. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झालेला आहे. अदानीचा विस्तार हा मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. म्हणजे मोदी ज्या वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला त्यांना तो पोर्ट मिळालेला आहे, मुंद्रा पोर्ट. आणि मग पंतप्रधान झाल्यानंतर त्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. मला नेहमी असा प्रश्न पडतो की भारतीय जनता पक्षाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा तिथे आज भारतीय जनता पक्ष नाही आहे, समजा उद्या तिकडे काँग्रेसचं सरकार आहे किंवा इतर दुसऱ्या कुठच्या तरी समजा पक्षाचं सरकार आहे आणि एखाद्या केंद्रांमध्ये बसलेल्या सरकारने जर एकाच उद्योगपतीवरती जर समजा काँग्रेसने किंवा इतर कोणी जर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष काय प्रकारचा रिॲक्ट झाला असता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.